कडेगाव नगरपंचायतीनं केली कुत्र्यांची निर्बीजीकरण प्रक्रिया। आतापर्यंत 46हून अधिक कुत्र्यांचं निर्बीजीकरण पूर्ण। कडेगाव शहरात गेल्या कित्येक वर्षापासून भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण झाले नसल्यानं भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती। कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी यावर ठोस उपाययोजना राबवण्यासाठी नगरपंचायतीतर्फे टेंडर जारी केलं होतं। मात्र एकही संस्था हे काम स्वीकारत नव्हती। अखेर जेनिस ॲनिमल वेलफेअर असोसिएशन यांनी टेंडर प्रक्रिया केल्यानंतर शहरातील कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्याचं काम सुरू झाले असून शहरात आतापर्यंत तब्बल 46हून अधिक कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यात आलं आहे। जेनिस ॲनिमल वेलफेअर असोसिएशन संस्थेच्या सहकार्यानं ही मोहीम राबवली जात असून निर्बीजीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुत्र्यांना ज्या भागातून पकडण्यात आले होते त्याच ठिकाणी सोडलं जात आहे। ही मोहीम यशस्वी झाल्यास कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होईल। निर्बीजीकरण प्रक्रियेत कुत्र्यांना अँटी रेबीजची लस दिली जात असल्यानं कुत्रा चावल्यानंतर विषबाधेचा धोका कमी होणार असल्याची माहिती कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉक्टर पवन म्हेत्रे यांनी पत्रकारांना दिली। एकच नजर चौफेर खबर, पॉवर मराठी न्यूज।